भंडारा शहर में डिज्नीलैंड मेले का शुभारंभ। भंडारा की जनता के लिए मनोरंजन हेतु फिर से एक बार डिज्नीलैंड मेला राजीव गांधी चौक गणेश हाई स्कूल ग्राउंड में विविध झूलों के साथ जैसे ब्रेक डांस, आकाश झूला, ड्रैगन ट्रेन, नाव झूला, बच्चों के लिए एक से बढ़कर एक झूले। तो देर ना करे जाए, डिज्नीलैंड मेला शाम 6 बजे से रात 10 तक गणेश हाई स्कूल ग्राउंड में राजीव गांधी चौक भंडारा। मूळ प्रश्न असा आहे की भाजप आणि भ्रष्टाचारी सरकार महाराष्ट्रामध्ये आहे। जनतेसाठी योजना दाखवून आनंद शिदा असेल किंवा साड्या वाटप असेल किंवा पेट्या वाटप असेल, अशा विविध योजना काढून यामध्ये जनतेची तिजोरी लुटायचं काम हे लोक करत आहेत। त्यामुळे जे काही सरकार महाराष्ट्रामध्ये बसली आहे आणि केंद्रातील भ्रष्टाचारी सरकार जीएसटीचा पैसा मुठभर लोकांच्या घरात पाठवून भ्रष्टाचार न केल्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याचा दाखविला जातो। जीएसटीचा पैसा लोकांच्या घामातून लुटून मुठभर पित्रोत्यांना देण्याचा जो पाप करतोय तो पैसा भाजपमध्ये येतो। ही क्रूर भ्रष्टाचारी शृंखला भाजपने चालवली आहे, ही जनतेच्या लक्षात आलेली आहे। एक वेळ निवडणुका लागू द्या, कमिशनखोर भाजप सरकारला जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही। विधानसभेत साडी घोटाळा असो किंवा आनंद शिदा घोटाळा असेल, हे सर्व घोटाळे पुराव्यासहित विधानसभेत मांडू आणि सरकारला उत्तर द्यायला बाध्य करू। मूळ प्रश्न असा आहे की भाजपप्रणीत जे भ्रष्टाचारी सरकार महाराष्ट्रामध्ये आहे ते जनतेसाठी योजना दाखवून, मग आनंद सिधा असेल, आता साड्या वाटप असेल या पेट्या वाटप असेल, अशा या विविध योजना काढून त्याच्यामध्ये जनतेची तिजोरी लुटायचं काम हे लोक करतात आहेत। आणि हे अनेकदा आपल्या लक्षात आलेलं आहे। आनंद सिधामध्ये भ्रष्टाचार झाला, आता त्याच्यातले पैसे कमी पडले असतील तर आता पुन्हा साड्या खरेदी करून त्याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार करायचा। कामगारांच्या नावाने पेट्या देण्याच्या नावाने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार या ठिकाणी चाललेला आहे। त्याच्यामुळे हे जे काही भ्रष्टाचारी सरकार महाराष्ट्रामध्ये बसलेली आहे, या भ्रष्टाचारी सरकारला असं वाटायला लागलं की केंद्रातलं भ्रष्टाचारी सरकार जे जीएसटीचा पैसा त्याच्या मुठभर लोकांच्या घरात पाठवून मी भ्रष्टाचार करत नाही असं दाखवण्याचा जो अयशस्वी प्रयत्न केला जातो, गरिबाच्या घामाचा पैसा जीएसटीने लुटून, जीएसटीच्या माध्यमातून लुटून मुठभर त्यांच्या मित्र जे आहेत त्यांना देण्याचं जे पाप करतात आणि तोच पैसा भाजपमध्ये येतो, अशा पद्धतीची एक लूट भ्रष्टाचाराची भाजपने ही जी शृंखला चालवलेली आहे ही जनतेच्या लक्षात आलेली आहे। निवडणुका लागू द्या, या भ्रष्टाचारी व्यवस्थेला समूळ नष्ट करण्याचं काम हे कमिशनखोरांना, जे भाजपचं कमिशनखोर जे सरकार आहे याला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। विधानसभेत आनंद सिधा असेल, हा साडी घोटाळा असेल, अनेक घोटाळे जे या सरकारने काढलेले आहेत, याला पुराव्यानिशी आम्ही हे सगळे मुद्दे आम्ही विधानसभेत मांडू आणि सरकारला त्याला उत्तर द्यायला बाध्य करू। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल बीएस क्राइम मीडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। बीएस क्राइम मीडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।